कळंब तालुका आंबेगाव येथील कळंब गावातून जाणाऱ्या पुणे नाशिक महामार्गावरील म्हाळुंगे फाटा येथे मोक्याच्या जागेवर असणारी साळवे भावकीची महार वतनाची सार्वजनिक जमीन हाडकी गट क्रमांक 353/372 अ ब क या सार्वजनिक जागेवर साळवे भावकीतीलच 3 जणांनी सुमारे 80 गुंठे जागेवर रोडलगत अतिक्रमण करून गाळे व गोडाऊन बांधले आहे। या अतिक्रमणाविरोधात साळवे भावकीचे मागासवर्गीय स्वयंरोजगार समिती कळंब मुंबई यांचे संस्थापक आनंद साळवे, अध्यक्ष सागर साळवे, संदेश राणोजी साळवे, संदेश मधुकर साळवे, दत्तात्रय साळवे, चेतन साळवे, भूषण साळवे, राजेश साळवे, संतोष साळवे, बाबाजी साळवे, प्रमोद साळवे, निलेश भीमा साळवे, पांडुरंग साळवे, गणेश साळवे, शिरीष साळवे, संदीप साळवे, आदेश साळवे या सर्व साळवे भावकीतील बांधवांनी मागासवर्गीय रोजगार मार्गदर्शक समिती कळंब मुंबईचे संस्थापक आनंद साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली आक्रमक भूमिका घेत पूर्वजांच्या जमिनीवर झालेले अतिक्रमण हटवण्यासाठी प्रशासन दरबारी गेल्या 2 महिन्यापासून लढा सुरू केला आहे। संबंधित जमिनीचे अद्याप पर्यंत कुठलीही शासकीय मोजणी झाली नसून जमिनीचे क्षेत्र वाटप किंवा हिस्से वाटप झालेले नाही। याचा फायदा घेत या मोक्याच्या जमिनीवर बलाढ्य व्यक्तीचा पैसा लावून साळवे कुटुंबियातील प्रदीप साळवे, विकास साळवे व अमित साळवे यांनी साळवे भावकीच्या हाडकीच्या जमिनीवर अतिक्रमण करून गाळे व मोठे गोडाऊन बांधले आहे। त्यामुळे इतर साळवे भावकीतील इतर बांधवांचा स्वयंरोजगाराचा प्रश्न उपस्थित झाला आहे। यामध्ये प्रदीप गौतम साळवे हा वंचित बहुजन माथाडीचा कार्यकर्ता असून हा जमीन बळकावण्यासाठी वंचित बहुजन माथाडी पक्षाचा गैरवापर करीत असल्याचा आरोप आनंद साळवे यांनी केला आहे। याबाबत आनंद साळवे यांनी वंचित बहुजन आघाडीचे ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर व वंचित बहुजन माथाडीचे सुरेश मोहिते यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे। गट क्रमांक 372 मध्ये प्रदीप गौतम साळवे यांचे स्वतःचे किंवा त्यांच्या पूर्वजांचे कोणाचेही नाव नसल्याने त्याने या जमिनीवर अतिक्रमण केल्याचे आनंद साळवे यांनी सांगितले। हाडकी जमीन गट क्रमांक 372 अ ब क व 353 या जमिनीवर आर्थिक बाबीने संपन्न अशा अज्ञात बलाढ्य व्यक्तीने प्रदीप साळवे, विकास साळवे, अमित साळवे यांना हाताशी धरून ही जमीन बळकावण्याचा प्रयत्न करत आहे। या आधी सुद्धा विकास साळवे, अमित साळवे आणि साळवे भावकीच्या जागेवर कमलजा देवी नावाचे 20/80 चे बलाढ्य हॉटेल अतिक्रमण करून साळवे भावकीला धमकावीत बांधले आहे। विशेष बाब म्हणजे अमित साळवे हा स्वतःला मोठा डॉन भाई समजत असून समस्त साळवे भावकीची जागा बळकावण्याचा हा अमित साळवे प्रमुख सूत्रधार आहे। त्याने कळंबमध्ये गेल्या 10 वर्षापासून दहशत माजवली आहे। त्यामुळे त्याने सुमारे 80 गुंठे जमिनीवर अतिक्रमण केले असून या जागेत 15/40 चे असे 9 गाळे व 25/60 असे गोडाऊन बांधले आहे, असे आनंद साळवे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले। हे अतिक्रमण हटवण्यासाठी साळवे भावकीचे सर्व साळवे कुटुंबीय आता एकत्र आले आहे। याबाबत साळवे भावकीतील साळवे बांधवांनी मागासवर्गीय स्वयंरोजगार समिती कळंब मुंबई या अंतर्गत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, वंचित बहुजन आघाडीचे श्रेदेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर, वंचित बहुजन माथाडीचे सुरेश मोहिते, पुणे जिल्हाधिकारी, पुणे ग्रामीण पोलीस आयुक्त, उपविभागीय पोलीस अधिकारी, आंबेगाव तालुका तहसीलदार, मनसर पोलीस स्टेशन यांना निवेदन दिले आहेत। यानुसार तहसीलदारांनी दखल घेतली असून आंबेगाव तालुका तहसीलदार यांना मंडळ अधिकारी यांना स्थळ पाहणीचे आदेश दिले आहे। त्यानुसार मंगळवार दिनांक 14 जानेवारी रोजी मंडळ अधिकारी व इतर शासकीय अधिकारी हे स्थळ पाहणी करणार आहेत। यावेळी समस्त साळवे भावकीतील कुटुंबियांनी उद्या मंगळवार दिनांक 14 रोजी दुपारी 1 वाजता उपस्थित राहावे असे आवाहन आनंद साळवे यांनी साळवे भावकीला केले आहे। संबंधित जागेवरील बांधकामाला कुठलीही ग्रामपंचायतीची कायदेशीर परवानगी नसतानाही हे बांधकाम केले आहे। जर हे अतिक्रमण ताबडतोब प्रशासनाने काढले नाही तर 19 फेब्रुवारी रोजी साळवे भावकीतील साळवे कुटुंबीय आंबेगाव तालुका तहसीलदार कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचे आनंद साळवे यांनी सांगितले। नमस्कार, मी आनंद साळवे, मागासवर्गीय स्वयंरोजगार मार्गदर्शन समिती कळंब मुंबई तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष। आज इथे मंडल अधिकारी कार्यालयात येण्याचं कारण असं आहे की कळंब गावामध्ये आमची जी बौद्ध वस्ती आहे त्या बौद्ध वस्तीची आमची महार वतनाची 98 गुंठे जागा आहे आणि त्या 98 गुंठे जागेमध्ये
अद्यापपर्यंत कुठली मोजणी झालेली नाही, हिस्से वाटप झालेले नाही, हद्द निश्चित झालेले नसताना इथले जे स्थानिक गावगुंड आहेत तिघे, त्यांनी आमच्या 16 घरांच्या 51 लोकांच्या जागेवर अतिक्रमण करून मोठाले 20x40चे जवळपास 9 गाळे कमर्शियल दुकाने बांधून ही जागा ह्या मुलाबाळांच्या तोंडातून काढलेली आहे. आणि दुसऱ्या बाजूला 353 हा आमचा दुसरा गट आहे. त्या गटामध्ये मोठे गोडाऊन 20x60चे गोडाऊन बांधून त्यांनी ह्या जागेवर कब्जा केलेला आहे. केवळ दहशत आणि गावगुंडी ह्या गावगुंड या जोरावर त्यांनी हे कृत्य केलेलं आहे. आत्ताच सध्या महाराष्ट्रात जे गाजत आहे बीडचं प्रकरण, त्याच्या धर्तीवरच आसपास इथे या बाजूच्या गावामध्ये आमच्या जे मनसरला लागून आहे कळमगाव, त्या गावामध्ये एवढी दहशत दादागिरी करून जमीन लुटण्याचे प्रकार आहेत. वेळोवेळी आम्ही स्थानिक आमदार दिलीप वळसे पाटील साहेब यांना वेळोवेळी आम्ही संबंधित बाब ही कळवलेली आहे. आता 5 दिवसापूर्वी दिलीप वळसे पाटील साहेब यांच्या कार्यालयात आम्ही संबंधित या जागेच्या अतिक्रमणाबद्दल पत्रही दिलेलं आहे. तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनाही आम्ही पत्र दिलं. तसेच राज्याचे गृहमंत्री तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनाही पत्र दिलं, परंतु कारवाई होत नाही. इथले जे आंबेगावचे तहसीलदार आहेत त्यांचं फक्त पेपरवर्क चालू आहे. मी आरोप करत नाही आहे, परंतु तहसीलदार साहेबांना हे अतिक्रमणाचे आम्ही आत्ताच अतिक्रमण झालं नसून गेल्या 10 वर्षात हे चालू आहे प्रत्येक जागा बळकावण्याचं. आम्ही प्रत्येक तहसीलदारला निवेदन देत असतो आमच्या माध्यमातून, आमच्या या दलित समाजाच्या माध्यमातून, परंतु कुठलीही कार्यवाही होत नाही. ती लेंदी कारवाई असते, प्रोसिजर असते, ती कोर्टामार्फत करा असं आम्हाला सांगितलं जातं. स्थानिक पोलीस स्टेशनसुद्धा यांनासुद्धा आम्ही पत्र दिलेलं आहे. वेळोवेळी सगळ्या प्रशासनाला, पोलिटिशियनला, मंत्र्यांना, उपमुख्यमंत्री मंत्र्यांना पत्र देऊन सुद्धा दलित समाज आज ह्या जागेविना हे राहिलेलं आहे. तर दलित समाजाला न्याय देण्यासाठी, या बौद्ध समाजाला न्याय देण्यासाठी मी पुन्हा एकदा इथले स्थानिक आमदार वळसे पाटील साहेब यांना विनंती करेल की आपण याच्यामध्ये लक्ष घालून या दलित समाजाला, कळमच्या बौद्ध समाजाला न्याय कसा मिळेल यासाठी प्रयत्न करावेत. एवढेच मी आज या प्रसंगी विनंती करतो. तसेच इथे मंडल अधिकारी साहेब यांनी आम्हाला सहकार्य केलं, त्यांनी आमचे आज जबाब घेतले. आम्ही पुण्याचे आणि कळमची जी लोक येऊन आम्ही आमचे जबाब त्यांना दिलेले आहेत. त्यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे, त्याबद्दल त्यांचेही खूप धन्यवाद.